बघा मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याचा पोलीस भरतीचा जो पेपर झाला होता 15 मार्च 2026ला, या पेपरमधील मराठी विषयातील प्रश्नांची आपण इथे चर्चा करणार आहोत. पेपर जरी 15 मार्चला झालेला असेल तरी आपण आज हा व्हिडिओ अपलोड करत आहोत, कारण या प्रत्येक प्रश्नांचं आपल्याला इथे डिटेल ॲनालिसिस करायचं आहे. आणि जवळपास आपण राज्यभरातील सर्व सर्व जिल्ह्यामध्ये जे पोलीस भरतीचे पेपर झाले त्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील सर्व विषयाच्या सर्व प्रश्नांची आपण सखोल चर्चा या व्हिडिओ सिरीजमध्ये करणार आहोत, ज्यापैकी आपला हा आजचा पहिला व्हिडिओ आहे. बघा, याचा फायदा तुम्हाला असा होईल की ज्यांनी कोणी या यवतमाळ जिल्ह्याचा पेपर दिलेला असेल त्यांना कळेल की आपले जे काही प्रश्न चुकलेले आहेत ते का चुकलेले आहेत आणि कशा पद्धतीनं आपण त्या प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊ शकलो असतो. किंवा जे कोणी इतरही लोक हे व्हिडिओ बघतील त्यांना त्यांच्या आगामी परीक्षेसाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. तेव्हा लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि या समोरच्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर. चल बघा, पहिला प्रश्न बघूया. पुढे दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षर असलेला पर्याय ओळखा. तर नृप, पृथ्वी, गृहपाठ तिन्ही पर्याय योग्य असे पर्याय. तर वाचताना असं वाटतं की नृपमधला नृ आणि पृथ्वीमधला पृ आणि गृहपाठमधला गृ हे आपल्याला जोडाक्षर वाटतात, परंतु हे जोडाक्षर नसून याच्यामध्ये न अधिक ऋ, प अधिक ऋ आणि ग अधिक ऋ, म्हणजे न हे व्यंजन आहे आणि ऋ हे स्वर आहे, त्याच्यामुळे जोडाक्षर नाही आहे. जोडाक्षर आपण कशाला म्हणतो की अर्धा क असेल त्याला पुन्हा क आहे तर याला काय म्हणतो आपण जोडाक्षर म्हणतो. किंवा अर्धा म आहे त्याला प हे पूर्ण व्यंजन जोडलेलं आहे, याला आपण जोडाक्षर म्हणतो. त्यामुळे या तीनही शब्दांच्या सुरुवातीला जे आपल्याला अक्षर दिलेले आहेत ते जोडाक्षर नाहीत. मग जोडाक्षर कोणतं आहे तर पृथ्वीमधला अर्धा थ त्याला व जोडलेला हे जोडाक्षर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन बी. त्यानंतर प्रश्न दुसरा, स, ला, ना, ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर स, ला, ना, ते मित्र हे प्रत्यय सारखेच आहेत, परंतु दोन विभक्तींमध्ये आपल्याला हे प्रत्यय दिलेले दिसतात. तर त्या दोन विभक्त्या कोणत्या आहेत? द्वितीय आणि चतुर्थी. द्वितीय आणि चतुर्थीमध्ये सारखेच प्रत्यय आहेत स, ला, ना, ते, परंतु याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो. त्यामधला बारीक फरक जेव्हा आपण याचा विभक्तीचा व्हिडिओ बनवू त्यामध्ये तुम्हाला बारकाईने सांगणार आणि तुमची विभक्ती द्वितीय आहे की चतुर्थी आहे हे कधीच चुकणार नाही हे तुम्हाला सांगू. तर यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल द्वितीय आणि चतुर्थी. चतुर्थीमध्ये हे प्रत्यय जेव्हा असतात ना तेव्हा ते अप्रत्यक्ष कर्माला लागलेले असतात. जसे की आजीने मुलींना गोष्ट सांगितली, तर यामध्ये मुलींना हे अप्रत्यक्ष कर्म राहील आणि गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म राहते. तर अप्रत्यक्ष कर्माला जेव्हा हे सला नाते प्रत्यय लागलेले असते तेव्हा त्याची विभक्ती चतुर्थी असते. आणि जर का डिरेक्टली एखाद्या कर्माला जे म्हणजे प्रत्यक्ष कर्म आहे क्रियापदाचं त्याला जर का सला नाते हे प्रत्यय लागलेले असेल तर आपण त्याला द्वितीय विभक्ती असे म्हणतो. याला आपण आणखी डिटेलमध्ये जेव्हा आपण विभक्तीचा व्हिडिओ बनवू तेव्हा तुम्हाला याच्या द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती कशी ओळखायची याची आपण ट्रिक देऊ. तो प्रश्न तुमचा कधीच चुकणार नाही. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा, नववधू प्रिया मी वावरते या उदाहरणामध्ये वृत्त ओळखा. इथं वृत्तावर आलेला प्रश्न आहे. तर वृत्ताचे अनेक प्रकार आहे आणि समजून घ्यायलासुद्धा अवघड जाऊ शकते. तर बघा, आपण जर का याच्या काही टेक्निक्स करून लक्षात जर ठेवले तर वरवरचे प्रश्न येतात, म्हणजे फक्त एकूण मात्रा किती आहे एवढ्या जरी तुम्ही ओळखल्या म्हणजे लघुगुरूच्या खुणानुसार तर तुम्हाला वृत्तावरचे प्रश्न सोडवता येतात. तर यामध्ये जे सांगितलेलं आहे नववधू प्रिया मी वावरते, तर सरळ सरळ काय करायचं, लघुगुरू आपले मोजायचे. जे ऱ्हस्व अक्षर आहेत त्याला लघु म्हणायचं आणि जे दीर्घ अक्षर आहे त्याला गुरु म्हणायचं. लघुसाठी आपण अशी खूण घेतो आणि गुरुसाठी हे लघु आणि हे गुरु. आणि जर का लघु असेल तर आपण त्याला एक मात्रा देतो आणि गुरु असेल तर 2 मात्रा देतो. तर सरळ सरळ पर्याय वाचण्याच्या आधी आपण याला असे प्रश्न जर तुम्हाला लवकर कमी वेळेमध्ये सोडवायचे असेल तर काय करायचं, याच्या मात्रा मोजायच्या. तर हे न, व, व हे आपल्याला सरळ सरळ लघु 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 दिसते, म्हणजे ऱ्हस्व अक्षर आहे याच्यामध्ये. तर 1 2 3 आपण काय करूया, पहिले ऱ्हस्व जे आहे ते मोजू आणि त्यानंतर दीर्घ अक्षर मोजू
आणि त्यानंतर याची एकत्रित मात्रा किती होते ती आपण बघू. तर न व व इथे लघु 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 येईल, म्हणजे हे 1 2 3. त्यानंतर प्री हे लघु येईल 4. त्यानंतर व आणि र म्हणजे 5 आणि 6 हे झाले 6. त्यानंतर जे दीर्घ अक्षर आहेत, दीर्घ स्वर ज्या व्यंजनाला लागून आहे तिथं आपण गुरु घेतो, म्हणजे तिथे 2 2 येईल. तर वधूला 2 येईल, याला 2 मात्रा येतील, मीला 2 येतील, वा त्यानंतर ते या सगळ्यांना 2 येईल. जर का आपण याची बेरीज करतो म्हटलं सर्वांची, तर याची बेरीज कशी होऊ शकते, तर बघा इथे आपण पहिले लघु मोजू. 1 2 3 4 5 6. त्यानंतर दीर्घ अक्षर मोजू. किती झाले होते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आणि ते जे आहे ते पण दीर्घच राहील, हे राहील 15 आणि 16. तर असे 16 मात्रा याच्यामध्ये आहे. तर यामध्ये हे मुद्रिकामध्ये काहीतरी 12च मात्रा येतात, बालानंदमध्ये पण कमी येतात, 16 नाही येत. तर प्रणय प्रभा आणि नववधू हे 2 वृत्त असे आहे की या दोन्ही वृत्तामध्ये 16 मात्रा येतात. त्यामुळे इतिहाचा असा पेच निर्माण होतो की आता प्रणय प्रभा उत्तर लिहायचं की नववधू लिहायचं, दोघांच्या पण मात्रा किती येतात, 16 16 येतात. फक्त याच्यामध्ये फरक असा आहे की प्रणय प्रभाचे जे काही कवितेचं शेवटचं चरण असते त्या शेवटच्या चरणामध्ये 14 मात्रा येतात. एवढाच काय तो फरक प्रणय प्रभा आणि नववधू या वृत्तामध्ये आहे. परंतु आपल्याला इथं संपूर्ण कविता इथे दिलेली नाही आहे, त्या कवितेचं फक्त आपल्याला ध्रुवपद इथं दिलेलं आहे. तर प्रणयप्रभा आणि नववधू दोन्ही वृत्तामध्ये काय होते, यांच्या वृत्ताचे जर का आपण आपल्या कळव्याच्या जर का आपण याचे वृत्त पाहिले, मात्रा पाहिल्या, तर दोघांच्या पण 16 16 असतात. त्यामुळे हे ओळखणं थोडं अवघडच होईल की प्रणयप्रभा उत्तर लिहायचं की नववधू लिहायचं. परंतु अभ्यास करत असताना बऱ्याचदा आपल्या नजरेखालून हे कविता जशाच्या तशा जातात. तर इथे आपल्याला जर का पाठांतर आपलं असेल तर ठीक आहे, नाहीतर प्रश्न चुकण्याची शक्यता थोडी इथे जास्तच आहे. तर नववधू हे जे आहे तर हेच याचं उत्तर आहे. कारण तुम्ही अभ्यास करताना लक्षात आलं असेल तर मोरा वाडिंबे सरांच्या पुस्तकामध्ये हे असंच्या असं उदाहरण दिलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर खालील पंक्तीतील अलंकार ओळखा. तर मऊ मेना होनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. तर महू मेना होनी आम्ही विष्णुदास, तर इथे सरळ सरळ आपल्या लक्षात येते की आम्ही विष्णुदास हे काय आपलं उपमेय आहे. आणि उपमेय म्हणजे आपण ज्याची तुलना करतो, आणि उपमान म्हणजे ज्याच्यासोबत तुलना करतो. तर उपमेय काय आहे, हे इकडचा भाग जो दिसते आपल्याला एवढा ते आपला उपमेय आहे, आणि इकडचा जो भाग आहे डाव्या साईडचा म्हणजे सुरुवातीचा त्याला आपण उपमान म्हणू. तर कशाची उपमा दिलेली आहे, आम्ही विष्णुदास आहोत, पण आम्हालाच कशाची उपमा देत आहोत आम्ही, मऊ मेनाची, बरोबर आहे. तर मेन कसं असते, मऊ असते. पण मेन जरी मऊ असलं तरी आम्ही कसे आहोत, त्या मेनाहूनही मऊ आहोत. मग जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते असं वर्णन जेव्हा असते तेव्हा तो अलंकार असतो व्यतिरेक अलंकार. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे, ऑप्शन बी व्यतिरेक अलंकार. यानंतर बघा प्रश्न 5वा, मराठी भाषेत क्ष व ज्ञ ही आहेत. तर जी आपली अक्षरमाला आहे त्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेलाच आहे की अक्षरमालेमध्ये जे काही व्यंजन दिलेले आहेत त्यामध्ये हे जे 2 व्यंजन आहे क्ष आणि ज्ञ हे वेगळे दिलेले असतात, आणि हे काय विशेष संयुक्त व्यंजने आहेत. 3 वेगवेगळ्या व्यंजनापासून हे क्ष आणि ज्ञ हे अक्षर तयार केलेले आहेत. त्यामुळे हे काय आहेत, विशेष संयुक्त व्यंजने. या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे, ऑप्शन डी. त्यानंतर बघा, श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. या वाक्यातील सांदीपनींना हा शब्द व्याकरणिकदृष्ट्या काय सुचवितो. तर श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. तर याचे पहिले आपण ऑप्शन पाहून घेऊ. आदरार्थी अनेकवचन, सामान्य नाम, क्रियापदाचा कर्ता, पुल्लिंग, तृतीया एकवचन. तर बघा पहिले याचं उत्तर सांगू देतो तुम्हाला. याचं उत्तर काय येईल, सरळ सरळ सोपा प्रश्न आहे हा. आदरार्थी अनेकवचन आहे, आणि आदरार्थी अनेकवचन हे उत्तर काय आहे, तर सामान्य नाम का नाही आहे. तर
सांदीपनी हे व्यक्तीचं नाव आहे, त्याच्यामुळे हे विशेष नाम आहे, सामान्य नाम येणार नाही. बरोबर. त्यानंतर क्रियापदाचा कर्ता आहे का, तर क्रियापद काय आहे, दिली. तर याचा आपण कर्ता कसा ओळखतो, दिली हे क्रियापद आहे, म्हणजे देणारा कोण असा आपण प्रश्न विचारला तर देणारा कोण आहे, श्रीकृष्ण आहे. मग जे क्रियापद आहे आपलं दिली, याचा कर्ता कोण आहे, श्रीकृष्ण आहे. त्यामुळे या क्रियापदाचा कर्ता सांदीपनी असू शकत नाही. त्यानंतर पुल्लिंग आहे का, हो आहे. तृतीय आहे का, तर तृतीय ही काय विभक्ती आहे. तृतीय दिसते का आपल्याला, आपण आधीच्याच प्रश्नामध्ये पाहिलं सला नाते हे कशाचे प्रत्यय आहेत, द्वितीय किंवा चतुर्थीचे आहेत. ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये ते चतुर्थी इथे आपल्याला दिसते. सांदीपनींना गुरुदक्षिणा दिले, तर सांदीपनी हे दिली या क्रियापदाचे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि गुरुदक्षिणा हे काय प्रत्यक्ष कर्म आहे. तर चतुर्थी कशी ओळखायची हेच इथे आधी तुम्हाला मी सांगितलं होतं की अप्रत्यक्ष कर्माला जेव्हा हे सला नाते प्रत्यय असते तेव्हा त्याची विभक्ती आपण चतुर्थी लिहिली पाहिजे. त्यानंतर म्हणजे हे तृतीय विभक्ती नाही आहे, म्हणजे हे पण उत्तर नाही आहे. त्यानंतर एक वचन आहे का, तर हे सांदीपनींना अनेक वचन आहे, त्याच्यामुळे हे पण नाही. राहिलं काय ऑप्शन, आदरार्थी अनेक वचन. आता सांदीपनींना अनेक सांदीपनी नाही आहे, सांदीपनी एकच आहे, पण तरीसुद्धा त्याचं अनेक वचन केल्यासारखं वाटते. पण ते का वाटते, तर मराठीमध्ये आपल्या व्याकरणामध्ये असा सुद्धा एक प्रकार आहे आदरार्थी अनेक वचन. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपलं राहणार आहे ऑप्शन ए, आदरार्थी अनेक वचन. त्यानंतर बघा, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. भोजन शाळेत माणसे जेवू लागले, तर क्रियापद कोणता याच्यामध्ये, जेवू लागली. जेवू लागली हे काय आहे, क्रियापद आहे. नुसतं म्हणजे क्रिया कोणती आहे, जेवण्याची. पण जेवण्याची क्रिया दर्शवण्यासाठी नुसता जेवू हा शब्द पूर्णतः त्याचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. तर जेवू लागली हे दोन्ही शब्द तुम्हाला घ्यावं लागतील. म्हणजे जेवण्याची क्रिया आहे म्हणून आपण हे जेव या धातूपासून जेवू हे धातुसाधित घेतलं आणि त्याला वाक्याला अर्थ पूर्ण अर्थ प्राप्त करून द्यासाठी लागली हे त्याचं एक सहाय्य क्रियापद आहे. म्हणून जेव्हा अशी हे जोडी तुम्हाला दिसते जेवू लागली, परंतु याची एक अट असते की जेवू लागली हे जरी दोन शब्द एकत्र आले असतील तर याच्यामधून एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे. जेवू लागली म्हणजे काय, जेवण करत आहे, म्हणजे जेवण्याची क्रिया एकाच क्रियेचा याच्यामध्ये आपल्याला बोध होतो. म्हणून या असं जेव्हा क्रियापद असते या जोडीला आपण काय म्हणतो, संयुक्त क्रियापद. मग या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे, ऑप्शन सी, संयुक्त क्रियापद. त्यानंतर बघा 8वा प्रश्न, मागून आला आणि तिकट झाला हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे. तर मागून आला आणि तिकट झाला, तर ऑप्शन ए पा, अव्यय साधित विशेषणे. अव्यय याच्यामध्ये दिसते का आपल्याला, अव्यय नि अव्यय याच्यात, बरोबर आहे. त्यानंतर सर्वनाम साधित विशेषणे. सर्वनाम साधित विशेषणे म्हणजे सर्वनामापासून विशेषण तयार केलेलं आहे का, तर सर्वनाम याच्यामध्ये आपल्याला हे जे दिसत आहे याच्यामध्ये कुठं सर्वनामाचा प्रयोग याच्यामध्ये केलेला दिसत नाही आहे. त्यानंतर नामसाधित विशेषणे म्हणजे नामापासून तयार केलेलं आहे का, तर हे तिकट झाला याच्यामध्ये आपल्याला हे नाम तिकट नाम दिसत आहे. त्यानंतर धातुसाधित विशेषणे, तर धातुसाधित विशेषणसुद्धा आपल्याला याच्यामध्ये असं काही आढळून येत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आपण काय सांगू शकतो की नामसाधित विशेषण आहे. त्यानंतर 9वा प्रश्न बघा, झाडांचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो. कोकिळा गोड गाते ते मला आवडते. वरील वाक्यांतील अधोरेखित सर्वनामे अनुक्रमे कोणासंबंधी आली आहेत. तर बघा पहिले याचे आपण ऑप्शन पाहून घेऊ. नामासंबंधी, नाम व क्रियापद, विशेषण व क्रियापद आणि फक्त क्रियापद. तर बघा तो, आता हे सर्वनाम आहे तो आणि ते, पण हे कोणत्या नामासाठी आली हे आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्या सर्वनाम कधी येते, नामाऐवजी आपण सर्वनाम वापरत असतो. मग याचं तोचं जे नाम आहे ते कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. तर झाडांचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो, म्हणजे काय आवडतो मला, झाड आवडते का, नाही. या नामासाठीच तो हे सर्वनाम आलं का, बिलकुलच नाही. रंग आवडतो का, रंग आवडतो, पण त्या
रंगाचा सुद्धा प्रकार दिलेला आहे. झाडांचा रंग मला फार आवडतो असं नाही म्हटलेलं आहे. झाड आहे, त्या झाडाला रंग आहे, पण त्या रंगातही कोणता रंग सांगितलेला आहे? हिरवा. तर हे हिरवा काय आहे? विशेषण आहे. रंग हे नाम आहे आणि रंग कोणता आहे? तर हिरवा. तर रंग या नामाचं विशेषण काय आहे? हिरवा. त्यामुळे तो हे जे सर्वनाम आहे हे या विशेषणासाठी आलेलं आहे. म्हणून हे काय येणार? आपलं विशेषण येणार. त्यानंतर कोकिळा गोड गाते ते मला आवडते. यामध्ये ते मला आवडते, काय आवडते? कोकिळा आवडते का? नाही. कोकिळा जी गाणं म्हणते, गाते, तर तिचं जे गाण्याची जी क्रिया आहे तिची म्हणजे गाते, हे काय आहे? क्रियापद आहे. कोकिळा जी गाते ते मला आवडते म्हणजेच क्रियापद. दुसऱ्या वाक्यामध्ये ते हे सर्वनाम क्रियापदासाठी आलेलं आहे. म्हणजे पहिल्या वाक्यात काय आहे? विशेषण आणि दुसऱ्या वाक्यात काय आहे? क्रियापद. ठीक आहे, समोर जाऊ. तुम्ही पुढे व्हा मी आलोच या विधानातील काळ ओळखा. तर हे तर आता बऱ्याच जणांचं पाठच असलं पाहिजे. तुम्ही पुढे व्हा मी आलोच, बऱ्याचदा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे काय राहते? सन्निहित भविष्यकाळ राहते. म्हणजे आहे वर्तमान काळच, परंतु वर्तमान काळातील असं वाक्य आहे की आपण अशा पद्धतीने बोलतो की ती क्रिया लगेच घडणार आहे. अशा वेळेस आपण त्याला म्हणतो सन्निहित भविष्यकाळ. तर हे कसं ओळखायचं? तर इथे आलोच म्हणजे आलो हे आपल्याला भूतकाळ वाटते. बघा, याला ओळखायचं कसं? तुम्ही पुढे व्हा मी आलोच. तर ये असं जर का म्हटलं किंवा येतो म्हटलं तर हे वर्तमान काळ झालं. हे आलोच आहे, आलो हे येतोचा भूतकाळ आहे आणि याला काय लावलेलं आहे? च, म्हणजे आलोच. तर आलो हे जरी आपल्याला येतोचा किंवा येण्याचा भूतकाळ वाटत असेल तरी आलो म्हणजे येण्याची क्रिया इथे झालेली नाही आहे. आता थोड्या वेळा म्हणजे समोरचा जे काही आपला क्षण आहे त्या क्षणात आपण येणार आहोत म्हणजे आलोच, अजून आलो नाही. म्हणून याला म्हणतो आपण सन्निहित भविष्यकाळ. ठीक आहे. तर याला ओळखण्याची खूण लक्षात ठेवा की हे आलोच, येतोच, गातोच असे याच्यामध्ये क्रियापद आपल्याला दिसून येतील. तर प्रश्न 11 बघा. यास्तव तस्मात अतएव या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन ए समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये आणि व असे शब्द असतात त्यामुळे हे याचं उत्तर नाही आहे. त्यानंतर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये किंवा वा असे अव्यय असतात त्यामुळे हे पण याचं उत्तर नाही. त्यानंतर सी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये परंतु पण असे शब्द असतात. त्यानंतर परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे यास्तव तस्मात अतएव हे काय राहणार? आपलं परिणामबोधक उभयान्वयी अव्यय राहणार आहे. म्हणून हे पण याच्यामध्ये असते. त्यानंतर प्रश्न 12 बघा. पाखरे घरटी बांधतात या विधानातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा. तर पाखरे घरटी बांधतात, तर पाखरे या कर्त्याचं आपण वचन बदलून बघू. पाखरेच्या ऐवजी याला पाखरू करू, एकवचनी करू. तर पाखरू घरटी बांधतो असं होईल. त्यामुळे कर्त्याचं वचन बदललं, लिंग वचन आणि पुरुष जर कर्त्याचा बदलवला आपण तर कर्त्यानुसार क्रियापद चालते असं म्हणू आपण. जर का कर्त्याच्या या 3 रूपामध्ये आपण बदल केला आणि क्रियापदामध्ये बदल होत असेल तर ते कर्त्यानुसार क्रियापद चालते असं म्हणतो आणि तेव्हा हा कर्तरी प्रयोग असतो. घरटीचं जर का आपण घरटं केलं, पाखरे घरटं बांधतात असंच येईल. त्यामुळे कर्मानुसार हे क्रियापद चालत नाही, त्यामुळे हे कर्तरी प्रयोग आहे. परंतु बांधतात हे जे क्रियापद आहे हे सकर्मक आहे, याला कर्माची आवश्यकता, त्यामुळे हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतर प्रश्न 13 बघा. रामाने दशमुखास ठार मारले. रामाने दशमुखास ठार मारले यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. तर एक आहे तत्पुरुष समास,
बी काय आहे, द्वंद्व समास, सी बहुव्रीही समास आणि डी उभयान्वयी अव्ययीभाव समास. तर तत्पुरुष समास त्यामध्ये अनेक प्रकार आहे. तर तत्पुरुष समासामध्ये ज्याच्यामध्ये संख्येचा उल्लेख असतो, जसं की नवरात्र, नवरात्रींचा समूह, तर त्याला आपण द्विगु समास म्हणतो. तर दशमुख हे आपल्याला द्विगु समासासारखं वाटते, म्हणजे तत्पुरुष समास वाटते, परंतु दशमुख हे द्विगु समास नाही. कारण द्विगु समाजमध्ये नवरात्रींचा समूह म्हणजे नवरात्र हे याचा अर्थ कुठपर्यंत लिमिटेड आहे, त्या नवरात्रींचा समूह यापुरताच मर्यादित आहे, त्याच्या पलीकडे आपण जात नाही. परंतु दशमुखास मारले म्हणजे दशमुख असणारं कोण आहे, रावण आहे. ठीक आहे. तर हे द्वंद्व समास काय असते, याच्यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाचे असतात, दश आणि मुख. ठीक आहे. समोर बघू आपण. बहुव्रीही समास याच्यामध्ये काय असते, दोन्ही पदं महत्त्वाची नसून यामध्ये तिसऱ्या पदाचाच उल्लेख असतो. म्हणजे दशमुखास म्हणजे काय, रावणास. म्हणजे रामाने दशमुखास ठार मारले म्हणजे कोणाला, तर रामाने रावणास ठार मारले. म्हणून बहुव्रीही समासमध्ये काय असते, दोन्ही पद महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा इथे उल्लेख केलेला असतो. तर डी काय, अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये काय असते, पहिलंच पद महत्त्वाचं असते. तत्पुरुष समाजामध्ये दुसरं असते, द्वंद्वमध्ये दोन्ही असतात आणि बहुव्रीहीमध्ये दोन्ही पदं महत्त्वाचे नसून तिसऱ्या पदाचा उल्लेख किंवा त्याचं महत्त्व असते. तर या 13व्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय राहणार आहे, सी बहुव्रीही समास. बघा समोरचा 14वा प्रश्न, आमचे आरोग्य चांगले राहावे यास्तव आम्ही योग करतो, हे कोणत्या प्रकारचे मिश्र वाक्य आहे. तर मिश्र वाक्य ओळखायचं आहे. तर कशाने ओळखायचं आपल्याला, याच्यामध्ये जे अव्यय दिलेले आहे त्या अव्ययाच्या प्रकारावरून आपल्याला या मिश्र वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याच्यामध्ये अव्यय कोणतं आहे ते पहिले आपल्याला शोधावं लागेल. तर यास्तव कोणत्या प्रकारामध्ये मोडते हे जर पाठ असेल तर ठीक, नाही तर बघा ऑप्शनहून बघू आपण. स्वरूप बोधक, स्वरूप याचं म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यात दिलेलं आहे का, म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये जे काही क्रिया सांगितलेली आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे का, नाही दिलेलं आहे. म्हणजे स्वरूपबोधकमध्ये म्हणजे अशा प्रकारचे अव्यय असतात. त्यानंतर कारणबोधक, पहिल्या क्रियेचं कारण दुसरी आहे का, नाही. त्यानंतर उद्देशबोधक म्हणजे पहिली जी क्रिया दिलेली आहे, आमचे आरोग्य चांगले राहावे यास्तव आम्ही योग करतो, म्हणजे आम्ही योग करतो याचा उद्देश काय आहे, तर आरोग्य चांगलं राहावं, त्याच्यामुळे हे उद्देशबोधक आहे. त्यानंतर एवढं जरी लक्षात नाही आलं, हे दोन लक्षात आले ना, आता डी ऑप्शन पहा, हे काय आहे, संकेतबोधक आहे. संकेतबोधकमध्ये जर तर अशा प्रकारचे असतात, असं कुठलं यामध्ये आपल्याला अव्यय दिसत नाही, त्यामुळे याचं उत्तर काय राहणार आहे, ऑप्शन सी. अशा प्रकारे तुम्ही कन्फ्यूज जरी झाले तरी उत्तरापर्यंत